4 षटकांचा खेळ आणि खऱ्या अर्थानं कैलासबाजी सौ शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार विगर संघ खेळतोय आणि खऱ्या अर्थानं एक सच्चा पाठीराखा म्हणून आमचे लाडके मित्र पीपी प्रशांतजी फडके या सामन्याचा तेही आनंद घेत आहेत. आपल्या संघाचे सच्चे समर्थक आणि एक प्रॉपर समीक्षक म्हणून त्यांची कायम ओळख राहिली आहे. ते पीपी यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करूया. त्यांच्या शुभेच्छा या स्पर्धेला आणि संघाला येत आहेत. सामना असेल 4 षटकांचा. प्रथम फलंदाजी केलेला गावदेवी खानाव संघ 2 सलामीर उमेश कर्णूक आणि त्याचबरोबर प्रतीक पाटील 2 सलामीर. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज पाहतोय आपण आर्यन फडके. नयन नयन फडके. चला सामना सुरू करा. टाइम अलॉट केला जाईल. इथे मात्र पाहतोय आपण 12:40 नोंद केली गेली आहे. लक्षात घ्या दीपकजी फडके. टाइम अलॉट झाला इथे. लेट्स प्ले. पहिला बॉल स्ट्राईकवर मात्र उमेश कर्णूक. पुन्हा इथे तीच दिशा. जणू काही उमेश कर्णूकनं तो 7-12 नावावर केलाय आपल्या. अशा प्रकारची फटकेबाजी राहिली आहे. मागच्या सामन्याची पुनरावृत्ती करताना उमेश कर्णूक मात्र पुन्हा एकदा गल्लीमधून बॉल ट्रॅव्हल झाला, सरळ गेला सीमारेच्या बाहेर. तिथेही आलाय हा गल्ली आणि पॉईंट मधला षटकार, सॉरी चौकार. धावांचा उच्चांक या स्पर्धेमध्ये गावदेवी खानाव संघाच्या बाजून लागला 86 धावा. त्यानं मात्र बोर्डवर लावल्या. त्याच कॉन्फिडन्सनं पुन्हा एकदा तिथे मात्र त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. अखेर टप्प्याची गोलंदाजी आपलं ब्रह्मास्त्र राखलंय आणि उमेश कर्णूक मात्र मी म्हटलं होतं की खऱ्या अर्थानं गली आणि कव्हर पॉईंट जणू काही 7-12 आपल्या नावावरती केला त्या एरियाचा. सगळे फटके तिकडे. हा मात्र चौकार. जी उत्कृष्ट सुरुवात ती म्हणजेच 2 चौकार. नयन फडके क्षेत्ररक्षक फसला, क्षेत्ररक्षक चकला. साधा सोपा झेल इथे जरूर होता आणि अखेरकार इथे मात्र आपण पाहतोय सलग तिसरा चौकार. नशिबाची साथ मात्र मिळतीये. क्षेत्ररक्षकांना मात्र सोडला साधा सोपा झेल आणि गेला स्क्वेअर लेगच्या मधून. हा आला चौकार. उमेश कर्णूक आज ठरून आला की सलग 3 बॉलवर 3 चौकार ठोकायचे. आज पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा हीच पुनरावृत्ती झाली आणि इथेही आता अशाच प्रकारची पुनरावृत्ती होताना आपण पाहतोय. आणि यानंतर मात्र पाहतोय आपण खऱ्या अर्थानं हा आला इथे डॉट बॉल. पहिल्या 3 बॉलवर 3 खणखणीत चौकार आणि त्यानंतर मात्र हा डॉट बॉल. एक चांगला झेल कन्वर्ट करू शकला असता परंतु इथे हा झेल पकडता आला नाही. स्क्वेअर लेगला पटकन बॉल आला. क्षेत्ररक्षक थोडा तास पडला. आणखीन एक चांगला फटका आहे कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत येईल, उचलेल, फेकेल. इथे बरंच काही घडलंय. 3 धावा तर कंप्लीट झाल्या. कदाचित चौथी ही धावून काढली जाईल का नाही. वेल प्लेड आणि उत्तम क्षेत्ररक्षण. 3 धावा या बॉलवर आल्या. पहिल्या षटकामध्ये कमालीच्या धावा येत आहेत. दबडकर धावा लागल्या तब्बल 15. मागच्या सामन्याचा विचार केला तर तिथेही पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र पुनरागमन झालं पण इथे मात्र पहिल्या षटकामधले 5 बॉलचा खेळ संपला. पहिल्या 3 बॉलवर 3 चौकार, त्यानंतर डॉट, नंतर 3 धावा आणि ते पहिल्यांदा आता मात्र प्रतीक पाटील ऑन स्ट्राईक. अतिशय उत्तम खेळ सुरू आहे आज गावदेवी खानाव संघाचा.
बॅटची यातली कडा. इथे मात्र सेकंड स्लिपमध्ये बॉल ट्रॅव्हल सचिनकडे. सचिन फडक्याने मात्र बॉलला स्टॉप केला आणि अंतिम बॉलवर एकही धाव न देत आपल्या षटकाची सांगता झाली 15. या पहिलं षटक संपलं. 4 षटकांच्या खेळामध्ये गावदेवी खानाव संघ एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद तब्बल 15 धावा. राजा बनण्यासाठी मित्रांनो तुम्हाला काबाड कष्ट करावे लागतात, संघर्ष करावा लागतो. परंतु जाणता राजा होण्यासाठी आपल्या प्रजेचं पोटच्या पोरासारखं संगोपन करावं लागतं आणि ते संगोपन केलं म्हणूनच माझा राजा जाणता राजा बनला. मोरिया डीजे अतिशय उत्तमरित्या कामगिरी त्यांची सुरू आहे. यानंतरचा सामना असणारे दोन्ही संघ रेडीराम यजमान संघ 3 स्टार वाजे वर्सेस श्रीराम चिंचवली. या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये हजर राहणं गरजेचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे, जी नोंद घ्या. त्याच्यामुळे यजमान संघ 3 स्टार वाजे आणि श्रीराम चिंचवली. आणि इथे मात्र आपण पाहतोय अतिशय उत्कृष्ट दर्जाचा हा मात्र दीपक फडकेवर प्रहार षटकार. पहिला बॉल डॉट. त्यानंतर मात्र दीपक फडकेवर ठोकला षटकार. उमेश कर्णुक ऑन फायर. 21 धावा. आणि आणखी इथे मात्र 1 रन्स मिळते. एक रन्स आणि वैयक्तिक याच्या सगळ्या धावा झाल्या संघाच्या. त्या वैयक्तिकेत 23 धावा. वेल प्लेड. आणखी एक चांगला फटका, चांगली फटकेबाजी कव्हरच्या दिशेने मात्र सिंगल डबल 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. तिसरी रनचाही प्रयत्न कदाचित केला जाईल. ऋषिकेश मात्र बॉलपर्यंत आला. थोडासा फंबलिंग तिकडे झाला तो आणि त्याच्यामुळे 2 धावा. धावपळकर धावा लागत आहेत. तब्बल 25 धावा. दुसरं षटक प्रगतीपथ आहे. चांगली धावसंख्या उभारण्यात आली आहे आणि 25च्या 25 धावा ह्या एकट्या उमेश कर्णुकच्या आहेत. काय लाजवाब खेळ. फुल टॉस आणि फुल टोल उचल. टोल वसूल केला जाईल. स्क्वेअर लेगच्या मधून फुल टॉसला मात्र कन्वर्ट केलंय. गोलंदाजी खराब होतीये. लँडिंग होत नाहीयेत बॉल आणि त्याच्यामुळेच हा मात्र आला चौकार. उमेश कर्णुकची बॅट या कडक उन्हामध्ये तळपली आहे आणि या चौकारासहित वैयक्तिक आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन ठेपतीये तब्बल 29 वर. मागच्या सामन्यामध्ये तब्बल 32 धावा त्याने ठोकल्या होत्या आणि याही सामन्यामध्ये आता मात्र निव्वळ 11 बॉलमध्ये त्याने 29 धावा ठोकलेत. वेल प्लेट, वेल प्लेट उमेश कर्णुक. हा मात्र स्वीप करायचा होता. सिंगल रन्स घेत पुन्हा एकदा स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवली जाईल, कारण 12 बॉलचा विचार केला तर तब्बल 11 बॉल तो एकटा खेळलाय आणि 1 बॉल मात्र खेळलाय तो प्रतीक पाटील. 1 धाव या शेवटच्या बॉलवर आली आणि संघाची धावसंख्या जाऊन ठेपली ती म्हणजे तब्बल
30वर 15.00च्या सरासरीनं लेगबायची धाव आली अंतिम बॉलवर आणि त्याच्यामुळे पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. 15.00 सरासरीने धावफलकावर धावा लागल्या ते बिनबाद तब्बल 30. सनील फडके या संघाचा सुपरस्टार खेळाडू, पण त्या सुपरस्टारला आता मात्र आपली ट्रॅकवरून खाली उतरल्या ट्रेनला पुन्हा ट्रॅकवर घेऊन यावं लागणार आहे की ज्याप्रमाणे 30 धावा ठोकलेत एका बाजूला गावदेवी खानाव संघानं, म्हणजेच मोठ्या धावा पूर्वार्धामध्ये उभ्या करण्यासाठी अग्रेसर राहिलाय. उमेश कर्णूक ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा. सनील फडके चांगली फटकेबाजी राहिली आहे, सुंदर स्टॉप केला क्षेत्ररक्षणामध्ये. राजनं मात्र कव्हरला चांगला बॉलला स्टॉप केला. कदाचित 2 धाव होऊ शकले असता, बॉल पाठीमागे गेला असता तर, पण इथे मात्र बॉलला स्टॉप केला. सिंगल रन्स मात्र मिळतीये आणि दुसऱ्यांदा स्ट्राईकवरील आता मात्र प्रतीक पाटील, ज्याने 1 बॉलला सामोरं गेला, एकही धाव नाहीये. आणि इथे आता पुन्हा एकदा सनील फडके षटकामध्ये पुनरागमन करेल का, तर कैलासबाजी सौशारदा काकू प्रतिष्ठान 6 स्टार विगर संघ. स्ट्रेटिटचा हा फटका, सिंगल रन्स कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न, इथून मात्र डगआउट मधून सांगण्यात की दुसरी रन कंप्लीट होईल, परंतु इथे मात्र एकच रनवर समाधान मानलं गेलंय. दुसरी रन रिस्की बनली असती. एका रन्सनं अंडरस्टँडिंगचं क्रिकेट खेळली जाते, कारण एका बाजूला उमेश कर्णूकची बॅट तळपली आहे, त्याला स्ट्राईकवर घेऊन येण्याचं काम मात्र चांगला करतोय प्रतीक पाटील. फुल टॉस आणि इथे मात्र चांगला झेल शॉट थर्डमॅनला पकडला. निहालनं मात्र हा चांगला झेल टिपला, उर्फ मागून सांगितलं होतं की चिठ्ठी हे नाव, परंतु काय सुंदर झेल, रिफ्लेक्शन जबरदस्त. निहालचं कौतुक केलं जाईल. जो मागचा झेल त्यानं सोडला आणि त्या झेल नंतर त्याच्या क्षेत्ररक्षणामध्ये जागा बदलण्यात आली आणि आता जर झेल घेतला असता कदाचित किपरनं त्याला खांद्यावर घेतला असता आणि त्याच्यामुळे त्याने विचार केला की नाही, आता मात्र हा झेल पकडावा लागेल. मागच्यापेक्षा हा झेल कठीण होता असं मी म्हणेन, कारण रिफ्लेक्शन्स फार कमी वेळ राहतो तिथे. तिथे मात्र चांगला झेल कन्वर्ट केला निहालनं आणि निहालचंही कौतुक केलं जाईल. चांगली फलंदाजी राहिली आहे. इथे मात्र विचार केला 13 बॉलमध्ये तब्बल 30 धावा ठोकल्या, त्या म्हणजेच उमेश कर्णूकनं, आणि फलंदाज झाला पहिला बाद. सनील फडकेला मिळते सफलता. आतापर्यंत 3 बॉल्समध्ये 2 धावा त्या सनीलनं दिलेत. नवीन फलंदाज मात्र पाहतोय आपण पुन्हा एकदा मागचा मॅचचा सामनावीर योगेश पाटील, की ज्यानं 46 धावा ठोकल्या. त्यात योगेश पाटील ऑन स्ट्राईक. सुंदर गोलंदाजी, कमबॅक मिळवून दिलाय, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली आहे सनील फडके या संघाची ताकद आहे, ती ताकद दाखवली जाते. सांगितलं गेलं की खऱ्या अर्थाने हे षटक खेळून काढायचं आहे, ही रणनीती आपली राहिली पाहिजे, परंतु 4 षटकांचा खेळ आहे. आणखीन एक चांगला बॉल न दिली गिरकी निहालला. साधा सोपा बॉल होता, सीमारेषेच्या आत मात्र रोखलाय. रन्स कंप्लीट केले जातील तब्बल 3. बॉलचा चांगला पाठलाग जरूर होता, परंतु बॉलनं गिरकी घेतली. धावा नशिबाच्याही 3 आल्या आणि या 3 धावांनी दाभोळकर धावा लागल्या 35 धावा. या षटकातील अंतिम बॉल. चांगली गोलंदाजी राहिली आहे, चांगला कमबॅक मिळून दिला. 3 धावा भले या बॉलवर आल्या असतील तरी 5 बॉलमध्ये 5 धावा आणि 1 विकेट. उमेश कर्णूकची मोठी विकेट कमावली सनील फडकेनं. या बॉलवर धावा किती येतील?
या बॉलवर प्रतीकचा खेळ काय राहील, कशा प्रकारचा बॉलला टॅकल करेल, कारण सनील फडके एक चांगला गोलंदाज जरूर राहिलाय, खेळून काढलं जाईल की मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करेल. आणि अखेरकार हा बॉल मात्र राहिला चांगला. टप्प्याच्या बॉलला उत्तर नव्हतं प्रतीक पाटीलकडे. निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक अफलातून राहिलंय. 3 धावा जरूर गेल्या असतील तिकडे, परंतु या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 5. उमेश कर्णकडे त्यानं बाद केलं. 3 षटकांच्या खेळानंतर आता मात्र समाधान व्यक्त केलं तर विहीगर संघ, कारण गावदेवी कारणा संघ जाऊन ठेपलाय तो म्हणजेच 1 बाद 35 वर. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा होत्या 30 आणि या षटकामध्ये 5 धावा आल्या, 35 धावा. समाधानकारक सनील फडकेने कमबॅक मिळून दिलंय ते विहीगर संघाला. परंतु जो मागच्या सामन्यामध्ये बरसला होता तो म्हणजे योगेश पाटील कशा प्रकारची फलंदाजी करेल. 11 बॉलमध्ये 46 धावा करण्याचा कॉन्फिडन्स त्याच्याकडे असेल, त्या कॉन्फिडन्सच्या आधारावर त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. यश फडके एक आगळी वेगळी ॲक्शन रिॲक्शन घेऊन चांगली गोलंदाजी केली आहे. मागच्या सामन्याचा तो सामनावीर ठरला, डेडिकेट करण्यात आलं त्याला. आणि यश आता मात्र षटक अंतिम स्लॉक षटक कसं हातलेल. ऑन स्ट्राईक योगेश पाटील. हा मात्र बराच वेळ हवेत राहिला. हर्षलनं मात्र वेल झेल टिपला. डीप कव्हरला उभा होता, भरदा वेगानं धावत सुटला जरूर, परंतु इथे मात्र बोटाला त्याच्या इजा जरूर झाल्या असेल, परंतु काय कमालीचा झेल टिपलाय. कारण फलंदाज बाद कोण झाला, ज्याने मागच्या सामन्यामध्ये 46 धावा ठोकल्या होत्या, त्या योगेश पाटीलला मात्र पहिल्याच बॉलवर यश फडकेनं केलंय बाद. मोठी विकेट आपण पाहतो. पंकज भगत नवीन फलंदाज. या मॅचमध्ये मात्र योगेश पाटीलची कामगिरी भरीव राहिली नाहीये. त्यानं जरूर 3 बॉलला सामोरं गेला, 3 धावा त्यानं जोडल्या, परंतु यशनं मात्र पहिल्याच बॉलवर त्याला ट्रॅप केलं. हर्षलनं एक लाजवाब झेल टिपला. अतिशय उत्तम सामना. पहिल्या 2 षटकानंतर मात्र कमबॅक. 35 धावा धावालकरती लागलेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे पूर्वार्धामधला. यश फडके पुन्हा एकदा सज्ज. स्ट्रायकर मात्र पहिल्यांदाच पंकज भगत. कमालाची गोलंदाजी, अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी आहे. सिंगलला डबल, पहिली रन. ज्या वेळेला तुम्हाला दुसऱ्या रनची अपेक्षा असते, पहिली रनच जोरात घ्यायची असते. पहिली रन घे, दुसऱ्या रनला तयार राहायचं, मग ती दुसरी रन लवकर बनते. कारण पुढची तयारी करण्यासाठी अगोदर तयारीला लागावं लागतं. ती तयारी मात्र दाखवायची असेल दुसऱ्या रनची, तर मात्र तुम्हाला पहिली रन जोरदार घ्यावी लागणार आहे. वाईड बॉल एक्स्ट्राची रन मात्र येते. एका चांगल्या बॉल नंतर हा मात्र वाईड बॉल. धावपलकर धावा लागल्या त्या 37 धावा. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजीमध्ये कमबॅक मिळवलंय ते म्हणजे 6 स्टार विगर संघानं. आणखीन एक चांगला बॉल आणि नवा नियम फलंदाजांनी लक्षात घ्यायचा आहे की तुम्ही स्टंपच्या पाठीमागे जाऊन खेळू शकत नाही. त्यावर आलेल्या धावा नसतात, बॉल काउंट होतो, हेही लक्षात घ्या. स्टंपच्या पाठीमागे एकदा गेलात खेळायला का तुम्हाला मग त्या धावा दिल्या जात नाहीत. पीपीएल मध्ये आपण ते पाहिलं. एका चांगल्या नंतर एक वाईड बॉल, चांगला फटका पीपीएल मध्ये एक पाहिला होता, त्यानंतर मात्र रन नाही दिल्या. 38 धावा दाबालकर लागले. 4 बॉल 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये धावा जमाव्या लागतील. वाटलं होतं की 60-65 पुन्हा एकदा जमेल की काय,
परंतु रोखलं अक्षरे सनील फडकेनं आणि त्यानंतर मात्र यश फडके. काय सुंदर गोलंदाजी केली जाते. पहिल्या दोन गोलंदाजांनी खरपूस मार खाल्यानंतर मात्र हे दोन्ही गोलंदाज नंतरचे चांगली गोलंदाजी करतायत. आखूड टप्प्याचा बॉल, बॉल आखूड होता. क्या बात, क्या बात. फक्त आणि फक्त उंचीचा फायदा. वाटला होता की हा झेल इथे मात्र जाणार षटकार, कारण झेल जे झालाच नव्हता नयनला. पण त्यानंतर मात्र त्याने हात उंचावला आणि उंचावलेल्या हातानं मात्र तो झेल टिपला. सुंदर झेल, सुंदर झेल, उत्तम झेल कन्वर्ट केलाय. एका हातामध्ये उंचीचा फायदा झाला आर्यन त्याला आणि त्यानं मात्र झेल कन्वर्ट केला. लाजबाब झेल. साध्या सोप्या बॉलला त्यानं रिस्कमध्ये कन्वर्ट केलं आणि त्याच्यामुळे चांगला झेल. नवीन फलंदाज अवी जाधव. काय कमाली षटक. यश पुन्हा एकदा हाताळतोय. आपल्या संघासाठी कमबॅक मिळून देणार षटक पहिल्यांदा हाताळला सनील फडकेनं आणि त्याच्याच पावलावर पाऊल टाकत इथे मात्र यश फडके आतापर्यंत विकेट मिळवतोय तब्बल 2 आणि धावा त्याने दिले 3. दाभोळकर धावा स्थिर, त्या म्हणजे फक्त आणि फक्त 38 धावा. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. उमेश कर्णूक परतल्यानंतर कोणताही फलंदाज प्रभावी कामगिरी करू शकला नाहीये. ही खंत जरूर राहील. अभि ऑन स्ट्राईक. ती गाडी जी आता लावली त्याला विनंती आहे की आपण बाजूला काढायची आहे, कारण समोर रिफ्लेक्शन इकडे येत आहेत. आत्ता जी इर्टिगा गाडी लावली गेली तिकडे, ती गाडीचं रिफ्लेक्शन सरळ आमच्या सगळ्यांच्या स्टेजवर डोळ्यावर येत आहेत. तर विनंती आहे गाडी मालकाला, ही विनंती असेल. फुटवास बॉल कन्वर्ट नाही करू शकला. मोठा फटका. टोल वसूल होणं गरजेचं होतं. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं होतं, परंतु डबल नाही पोचू शकलात आणि अशा प्रकारे इथे मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1च रन आणि एका रन्सनं धावपळकर धावा लागला. 40 बॉल शिल्लक असेल तर मात्र फक्त आणि फक्त 1 आणि या एका बॉलवर धावा किती जोडल्या जातील. दादाजी इर्टिगा गाडी आता लागली तिकडे, तर कोणतरी सांगा त्यांना प्लीज. फिल्डर्स येस हां, थोडीशी आडवी लावा कारण लाईट सगळी इकडे येते डोळ्यावरती. थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके, थँक्यू सो मच. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. काय पुनरागमन झालंय. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 15, तिसऱ्या षटकामध्ये निव्वळ आणि निव्वळ 5 आणि या षटकामध्ये आतापर्यंत विचार केला तर फक्त 5. एक बॉल, लास्ट बॉल टू गो. संजय पाटील ऑन स्ट्राईक. यश फडके गोलंदाजीच्या मार्कवर. हाही बॉल हवेत राहिलाय आणि हा झेल मात्र आरामात टिपला. तिसरी विकेट यश फडकेने कमावली आहे. या षटकामध्ये अक्षरच्या स्लॉग षटकामध्ये गावदेवी खानासारख्या ताकदवान फलंदाजीच्या क्रमाला भगदाड पाडण्यामध्ये यश संपादन केलं. यश फडकेनं कमालीची गोलंदाजी राहिली आहे आणि आता मात्र नक्कीच दीपक फडके खुश असतील गोलंदाजावर. मागचा सामना त्याला का डेडिकेट करण्यात आला, त्याला सामनावीर ही ट्रॉफी का देण्यात आली, याचं जितं जागतं उदाहरण त्याने लगेचच पेश केलं. आणि खऱ्या अर्थानं इथे मात्र यश फडकेनं मागचा सामनावीर ही ट्रॉफी जेव्हा मला मिळाली ती मी उगाचच नाही मिळवली, पुढचा सामना मी आणखीन बहारदार करेन या आधारावर त्यानं मात्र एक उत्तम गोलंदाजी करत धावा दिल्या 5 आणि 3 फलंदाजांना केलं बाद. 4 षटकांचा खेळ संपला. 40 धावा धावपळाकडे लागल्या. जिंकण्यासाठी आता मात्र 41 धावांची गरज. मात्र सचिन फडके संधी त्यांच्यावर जबाबदारी राहील. बॉल द्या, बॉल घ्या, ते बॉल ऐकूया आपण काय घडतंय काय बिघडतंय आदित्य पाटील यांच्या वाणीतून या सामन्याचा उत्तरार्ध.
दोन संघांमध्ये आपण टॉस करू. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल श्रीराम चिंचवली आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल 3 स्टार वाजे. एका बाजूला विघ्नेश पाटील आणि एका बाजूला अभिषेक शेळके. श्रीराम चिंचवली टॉसचा बॉस. डिसिजन टॉस जिंकून चिंचवली संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. त्रिष्टान टीम आपल्याला फलंदाजी करायची आहे. तर जाऊ आपण मैदानाकडे. 24 बॉल आणि 41 धाव्यांची गरज असणार आहे. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय कैलासवासी शारदा काकू प्रतिष्ठान विगर आणि त्यांना फाईट करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतंय गावदेवी खानाव. दोन टीम्स मध्ये लढत जरूर पाहायला मिळते. दोन टीम्स मध्ये बॅटल रंगलंय. 24 बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळेल पंकज भगत. ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सचिन फडके. नॉन स्ट्राईकला फलंदाज सनील फडके. कर्मवीर आणि धर्मवीरची जोडी मैदानात जरूर पाहायला मिळते. संघाने आशा अपेक्षा सर्व काही संघाने इथे मात्र झोकून दिले दोन्ही फलंदाजांवर आणि तशीच गोलंदाजी करत असताना पंकज भगतवर दाखवलेला विश्वास इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल घेऊन असणार. लेट्स प्ले 3-2-1 गेम इज ऑन. फर्स्ट बॉल गोस टू. पहिल्याच बॉलवर दाखवलाय तडाखा. पहिल्याच बॉलवर हा बॉल जाणार सीमा पार. आलाय दर्जेदार चौकार. कानव टीमचा जर विचार केला त्याही पहिल्याच बॉलवर जरूर चौकार लगावला होता. त्याचं मात्र प्रति उत्तर देत असताना सचिन फडके आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर चौकार. पुन्हा एकदा असणार पंकज भगत. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. आई बॉल उंचवर जरूर केलाय. लांबी सुद्धा गाठणार. हा बॉल जाणार. पंचांचा इशारा येईल सीमा पार. षटकार. तर चौकार असणार आहे. या 4 धावेनीशीर धावफलक वेगाने वाढेल. धावफलक जाऊन पोहोचेल 8 धावा. 2 बॉलचा खेळ समाप्त. इथे मात्र कमालीची फटकेबाजी करत असताना जरूर पाहायला मिळतंय. पहिल्या खानव टीमचा जर विचार केला उमेश कर्णुक तिथे मात्र चौकार लगावले होते 2 बॉलवर 2. तसेच प्रकारची फलंदाजी तिथे मात्र प्रश्नाचं उत्तर देत असताना आपल्याला
सचिन फडके जरूर पाहायला मिळते. सलग 2 बॉलवर 2 चौकार. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. पंकज भगत प्रेशर असणारे. सलग 2 बॉलवर 2 मोठे फटके आलेत. 2 बॉलवर 2 चौकार जरूर आलेत. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. तिसरा बॉल घेऊन स्ट्राईकला फलंदाज सचिन फडके. या बॉलला इथे मात्र ड्राईव्ह केले सन्मानरित्या. या बॉलवर मिळेल सिंगल आणि सिंगल निश्चित धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 9. 9 धावा धावफलकावर. 3 बॉलचा खेळ समाप्त. स्ट्राईकला फलंदाज येणार आता आपल्याला पाहायला मिळेल सनील फडके. सनील फडके असणारे ऑन स्ट्राईक. मोठ्या फटक्यांसाठी हा फलंदाज ओळखला जातो. ती ओळख साध्य करावी लागेल. हाही फटका सुरेख आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील. बॉलची अडवण होईल तत्पूर्वी या बॉलवर धावा कंप्लीट होतील तब्बल 2. या 2 धावेनिशी धावफलक पुढे सरसावेल 11. 11 रन्स ऑन बोर्ड जरूर पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या 11. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. सुरेख रणनीती दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर होता. तिथे मात्र बॅटच्या रडार मध्ये बॉल आला नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. बॅट अँड बॉलचा संपर्क कुठल्याच प्रकारचा झाले नाही. या बॉलवर निर्धाव बॉल. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार पंकज भगत. शेवटचा बॉल घेऊन या षटकातील पॉवर प्लेचा षटकातील शेवटचा बॉल. हा फटका सुरेख आहे. सनील फडकेच्या बॅट मधून हा फटका जाणार सीमारेखा पार. दन 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 करत चौकार. गावदेवी खानाव टीमचा जर विचार केला होता तर पहिल्या षटकामध्ये त्यांनी 15 धावा कुठल्या होत्या त्याचं प्रतिउत्तर देत असताना आपल्याला टीम विगर पाहायला मिळतोय. 15 धावा धावफलकावर एका षटकाच्या अखेरीस. सुरेख फटकेबाजी जरूर पाहायला मिळते. पॉवरप्लेचा पूर्णपणे फायदा घेत असताना दोन्ही फलंदाजांना आपण जरूर पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर असणारे योगेश पाटील. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जरूर घेतला होता. काय कमालीची फटकेबाजी. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख पूर्णपणे साध्य करावी लागेल या मॅच मध्ये. महत्वाची मॅच जरूर दोन्ही टीमसाठी पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते योगेश पाटील. पहिला बॉल घेऊन बॅटची एज जरूर होती. संधी निर्माण केली होती. संधी मात्र गमावली. झेल मात्र जमिनीला दान होत असताना पाहायला मिळते. संधी निर्माण केली होती. संधीचं सोनं करायचं होतं. प्रेशर आलं असतं बॅटिंग करणाऱ्या विगर टीमवर. तिथे मात्र प्रेशर रिलीज झालंय. जीवनदान जरूर दिलाय. ते जीवनदानाचा फायदा घेतील का सचिन फडके. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. जीवनदान दिलेला फलंदाज घातक ठरतो. ते मात्र साध्य करून दाखवेल का. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा बॉल तिथे मात्र सुरेख. काही कमालीची लाईन. काही कमालीची लेंथ. हा खेळाडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. पूर्णपणे आपल्याला झोकून देतो या सामन्यामध्ये. सुरेख लाईन सुरेख लेंथ. अजून एक निर्धाव बॉल. सलग 2 बॉल त्याच्या माध्यमातून सुरेख फेकी केलेत. अजून या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल 4 बॉलचा खेळ बाकी असणारे. पुन्हा एकदा असणार योगेश पाटील तयार. ऑन स्ट्राईक फलंदाज सचिन फडके. फटका जरूर हवे. ते संधी निर्माण जरूर झाले. 2 क्षेत्ररक्षक तिथे जरूर पाहायला मिळतील. कुठल्याच प्रकारची चुकी न करता पहिला धक्का. पहिला हादरा. पहिला फलंदाज बाद. पहिला गडी गारद. पहिला फलंदाजाला परतावं लागेल. धक्का क्रमांक 1. फलंदाज सचिन फडके बॅक टू द पवेलियन. पाच बॉल 9 मध्ये 5 बॉल 9 धावांची गेली आपल्याला सचिन फडकेंच्या माध्यमातून पाहायला मिळाली.
मोठी पार तिथे मात्र मोठ्या फटक्याचा जरूर प्रयत्न होता, तो प्रयत्न मात्र फसला आणि तिथे पंकज होते कुठल्याच प्रकारची चुकी न करता झेल कॅरी केला. सुरेख झेल आपल्याला जरूर पाहायला मिळाला. नवीन फलंदाज नयन फडके, जबाबदारी असणारे नयनवर. इनिंग क्रमांक 3 आज वन डाऊन साठी गणना केली आहे या फलंदाजाची. नेहमी मिडल ऑर्डर मध्ये जरूर पाहायला मिळतोय. अजूनही 15 बॉल आणि 26 धाव्यांची गरज. 15 बॉल 26 समीकरण असणार आहे. इथे मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं योगेश पाटील चांगली गोलंदाजी करत असताना. आता मात्र नयन आणि सनीलवर जबाबदारी असणारे, जबाबदारी घ्यावी लागेल. जबाबदारी इथे मात्र खांद्यावर घेऊन आपल्याला आपल्या टीमला पुढे न्यावं लागेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. ऑन स्ट्राईक फलंदाज नयन फडके, जबाबदारी असणार आहे नयनवर. नयन इथे मात्र चांगला खेळ करेल का, इथे मात्र पाहायला मिळेल. मागच्या सामन्यामध्ये जरूर चांगली गोलंदाजी केली होती. एक ऑलराऊंडर म्हणून चांगला खेळ आपल्या संघासाठी दाखवावा लागेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर योगेश फडके, चौथा बॉल घेऊन या षटकातील. हा फटका सुरेख आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक असतील. कुठल्याच प्रकारची चुकी न करता या बॉलवर फक्त मिळेल सिंगल. सिंगल निश्चित धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 16 धावा. 16 रन्स ऑन बोर्ड. 3 बॉल सुरेख होते. पहिला बॉल निर्धाव, त्यानंतर दुसराही निर्धाव, त्यानंतर तिसऱ्या बॉलवर विकेट आणि चौथ्या बॉलवर सिंगल. 4 बॉल मध्ये फक्त धाव खर्च केली 1. या षटकातील अजून 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. हा फटका तिथे मात्र जरूर आपल्याला केलेला जरूर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षका तिथे माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. योगेश पाटील या षटकातील शेवटचा बॉल घेऊन आपल्याला पाहायला मिळेल. हा फटका हवेत आहे. हा फटका लाजवाब आहे. या फटक्यावर धावा मिळतील तब्बल 6. आलाय षटकार. व्यक्तिमत्व पाहायला मिळतील. भूषणदादा जगे यांचं आगमन, त्यांनाही विनंती करतो या स्पर्धेशी आपलंही सहर्ष स्वागत आहे. भूषणदादा आपण या आमच्या मंचावर स्थानपन्न व्हा. या स्पर्धेनिशी आपलं सहर्ष स्वागत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी कूलर देण्यात आले. उत्कृष्ट गोलंदाजासाठी कूलर देण्यात आले. भूषणदादा जगे त्यांचं या स्पर्धेनिशी सहर्ष स्वागत. बारा बॉल 17ची गरज असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर प्रज्वल पाटील पहिला बॉल घेऊन असणार तयार. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जरूर बॉल अडवला. तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. 11 बॉल 17चं समीकरण असणार आहे. दोन्ही टीम्स मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. एका बाजूला खानाव आणि एका बाजूला विगर. चांगली लढत दोन टीम्स मध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न जरूर होता. तिथे मात्र कार्पेट साईने फटका जरूर केला. एक तर पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि या बॉलवर धावा कंप्लीट होतील 2. थोडीशी मिसफील्ड जरूर पाहायला मिळाली. तिथे मात्र मिसफील्डच्या स्वरूपात धावा कंप्लीट झाल्या 2. या 2 धावेनिशी धावफलक पुढे सरसवेल. 26 धावा 26 ऑन बोर्ड जरूर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. 10 बॉल 15ची गरज. गोलंदाजी ट्रॅकर प्रज्वल पाटील. हा बॉल तिथे मात्र सोडण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. निर्धाव बॉल
जशी डॉट बॉल येतील तसं प्रेशर मात्र क्रिएट होईल टीम विगरच्या फलंदाजांवर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जरूर साकारतोय प्रज्वल पाटील ऑन अ बॉलिंग अटॅक. हा बॉल तिथे मात्र खोलवर टप्प्याचा जरूर होता. कार्पेट साईने जरूर केलाय, क्षेत्ररक्षक असतील एक तर कम्प्लीट. डायरेक्ट हिट जरूर केलाय तिथे मात्र. तर फलंदाज बाद असणारे. तर नयन आउट असणारे. आठ बॉल 14 ची गरज असणारे नवीन फलंदाज आर्यन फडके. आठ बॉल 14 ची गरज असणारे सामन्यामध्ये रोमांचकता जरूर आपल्याला वाढत असताना जरूर पाहायला मिळते. स्ट्राईकला फलंदाज सनील फडके ऑन स्ट्राईक. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार.
तर डॉट बॉल असणार आहे. 7 बॉल 14 ची गरज. 7 बॉल 14 ची गरज असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळते. प्रज्वल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. काय कमालीची गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार तयार. हा बॉल असणारे पंचांचा इशारा वाईड. वाईडच्या स्वरूपात दामलेलं 1 आणि 1 धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. 28 धावा. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. 7 बॉल 13. 7-13चं समीकरण. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. प्रज्वल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. हा फटका जरूर तिथे मात्र केलेला जरूर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक असतील. या बॉलवर दामलेल 1. या एकेरी धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 29 धावा धावफलकावर. समीकरण जर पाहिलं तर समीकरण जाऊन टेपेल तब्बल 6 बॉल आणि 12 धावींची गरज असणार आहे. 6 बॉल 12. सामना कोण जिंकणार? एका बाजूला विगर आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय खानाव. दोन टीम्स मध्ये लढत. या स्पर्धेसाठी तब्बल आर्थिक सहाय्य आलंय. म्हणजे वाजे गावातील पोलीस पाटील नरेश दादा दामोदरजी पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. या स्पर्धेनिशीर सहर्ष स्वागत आहे त्यांचं. वाजे गावात नेहमी स्पर्धा असते तेव्हा त्यांचं आर्थिक योगदान असतं. त्यांचं या स्पर्धेनिशीर आम्ही सहर्ष स्वागत करतो. जाऊया आपण सामन्याकडे. येणारे बॉल असतील 6 आणि 12 धावींची गरज. कुणाल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. 6 बॉल 12. हा बॉल जरूर तिथे सुरेख पाहायला मिळतोय. कोलवा टप्प्याचा जरूर अथळला होता. या बॉलवर पाहायला मिळेल आपल्याला सिंगल कंप्लीट होईल. या सिंगल निशीर आपल्याला धावफलक कळताना पाहायला मिळेल. 30 धावा धावफलकावर. येणारे बॉल असतील 5 आणि 11 धावींची गरज. 5 बॉल 11. सामना कोण जिंकणार कोण हरणार? एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय विगर आणि एका बाजूला खानाव. दोन्ही संघ इथे मात्र आपल्याला जरूर चुरशीच्या लढतीमध्ये जरूर पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. स्ट्राईकला फलंदाज आर्यन फडके असणारे. गोलंदाज कुणाल पाटील. पहिलाच बॉल जरूर कोलवट टप्प्याचा फेकला होता. फलंदाजाला कुठल्याच प्रकारची ते मात्र हालचाल करून नेत असताना एक धाव फक्त त्या बॉलवर पाहायला मिळाली. पुन्हा एकदा असणार कुणाल पाटील तयार. एक वेगवान गोलंदाज तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळते. ती ओळख साध्य करत असताना पहिल्या बॉलवर जरूर पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. 5 बॉल 11. गोलंदाजी ट्रॅकवर कुणाल पाटील. पुन्हा एकदा असणारे सज्ज. 5 बॉल 11. हा बॉल सुरेखरित्या हाताळलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक असतील 1 तर कंप्लीट. परंतु या बॉलवर धावलेल फक्त 1. या 1 धावेनिशीर समीकरण बदलेल. समीकरण जाऊन टेपेल. 4 बॉल 10 धावेंची गरज. स्ट्राईकला फलंदाज सनील फडके जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत विग टीमची आशा अपेक्षा सर्व पल्लवित त्याच्या समोर असणार आहेत. सनील फडके ऑन स्ट्राईक आपल्याला जरूर पाहायला मिळते. येणारे बॉल असतील 4 आणि 10 धावेंची गरज. 4 बॉल 10. कुणाल पाटील गोलंदाजी करताना सुरेखरित्या तिथे मात्र गोलंदाजी करत असताना जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा बॉल तिथे मात्र सुरेखरित्या हाताळलाय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. सलग 3 बॉल बुंद्यात मारा करत असताना गोलंदाज पाहायला मिळते. यॉर्कर लाईनची बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. पुन्हा एकदा असणार तयार. 3 बॉल 10. कुणाल पाटील आपली जादूगिरी दाखवत असताना फलंदाजांना बोटांवर नाचवतोय. पुन्हा एकदा असणार तयार.
हा फटका जरूर तिथे मात्र केला, क्षेत्ररक्षक असतील एक तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न तिथे मात्र धोक्यात पडेल का, परंतु या बॉलवर धावा कंप्लीट होतील 2. या 2 धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल, धावफलक जाऊन पोहोचेल 33 धावा धावफलकावर. येणारे 2 बॉल 8 ची गरज असणारे काही कमालीची गोलंदाजी कुणाल पाटीलच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. सनील फडके प्रेशर असणारे 2 मध्ये 8 ची गरज असणारे पुन्हा एकदा असणार तयार. गोलंदाजी ट्रॅकवर कुणाल पाटील, चांगली गोलंदाजी सध्या गोलंदाजीचा दबदबा दाखवत असताना जरूर पाहायला मिळतंय, परंतु स्ट्राईकला फलंदाज सनील फडके क्षमता राखतो मोठ्या फटक्यांची, पुन्हा एकदा असणार तयार. हा फटका हवेत जरूर केलाय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु हा बॉल जाणार सीमा पार, येणार चौकार. काही कमालीची फटकेबाजी जरूर पाहायला मिळते. सनील फडकेच्या माध्यमातून आलाय चौकार. या चौकारानिशीर समीकरण आता आपल्याला पाहायला मिळेल. 1 बॉल 4 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम जरूर पाहायला मिळतोय. 1 बॉल 4 सामना कोण जिंकणार? सनील फडके पूर्णपणे स्वतःला झोकून देतोय मैदानात. तर सानवी बिल्डरचे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळतील संजयजी फडके यांच्या माध्यमातून. जर सनीलनी सामना जिंकवला तर तब्बल 1000 रुपयाचा आर्थिक त्याच्यासाठी कॅश प्राइज असणार आहे. इथे मग आपल्याला पाहायला मिळेल 1 बॉल 4 ची गरज. 1 बॉल 4 कुणाल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. हा फटका हवेत आहे, सनील फडके तिथे मात्र आपली छाप सोडतोय मैदानात. सामना जिंकलाय आपल्याला पाहायला मिळेल कैलासवासी शारदा काकू प्रतिष्ठान विग टीम. काही कमालीचा फटका जरूर पाहायला मिळाला. फुटवर्कचा वापर केला, बॉलवर गेला, त्यानंतर काय कमालीचा फटका सलग डायरेक्ट फेकून दिला सीमा पार. सनील फडके तिथे मात्र त्याचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं, संघाला विजयी घोषित दिलं करून. काही कमालीची मॅच जरूर पाहायला मिळाली. दोन्ही टीम शेवटपर्यंत लढत दिली कानाव टीमनी सुद्धा, परंतु शेवटच्या क्षणाला सनीलची जादूगारी तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळाली. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सनील फडके. एक अष्टपैलू खेळ त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला. 12 बॉल 28 धावांची केली आणि 1 षटक हाताळताना 5 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्याच्या नावावर. मी विनंती करेन भूषणदादा जगे यांना विनंती करतो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आपण यायचं आहे. भूषणदादा. तर अभिनंदन सनील, पुन्हा एकदा तोच खेळ राहिला. अभिनंदन, वेल प्लेट. एकच प्रश्न तर आता व्हायलाच हवा सनीलला. तर अभिनंदन सनील, खऱ्या अर्थानं अतिशय उत्तम त्याचा खेळ राहिला. 6 स्टार विगर संघ म्हटला की पहिलं नाव येतो तो म्हणजेच दीपक फडके, आणि या सगळ्यांच्या अखत्यारीमध्ये खेळणारा 1 मॅन आर्मी म्हणून सनील फडकेची ओळख या संघामध्ये कायम राहिली आहे. तो एक सुटलेला डॉट बॉल मला तरी वाटलं की सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो, परंतु 5वा बॉल जर तो खेळला, अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी होती आणि ती रिस्क होती. 5व्या बॉलला जो स्वीप खेळला
ते नेमकं डोक्यात काय सुरू होतं 2 बॉलला 8 धावा? तो सर्व बॉल यॉर्कर टाकत होता, तर पुढे जाऊन बरं स्वीप शॉट मारू शकतो मी जर यॉर्कर टाकला तर. त्याने मागे टाकला तो. आणि अजून काहीतरी बोलायचं आहे मला. ही संधी भेटली मला. 2-3 मॅची मी खेळलो नाही, तर लय जणांनी माझी टीका केली आणि त्यांना आता मी उत्तर दिलेलं आहे. मी आता खेळ सोडणार होतो एक सीझन जर ही मॅच नसतो खेळलो तर. तर एका जिंकण्यानं कोणी सिकंदर बनत नसतो आणि एका पराभवानं काही आपलं वाईट होत नाही. आयुष्यभर आतापर्यंत कित्येक वर्षापासून तो खेळत राहिलाय आणि ती ताकद सनील फडकेच्या अवतीभोवती कायम राहिली आहे खेळाच्या बाबतीत. आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल ना तर टीकेला सामोरं जावंच लागतं. जेवढी जास्त निंदा तेवढं कालांतराने जग त्याला वंदतो. त्याच्यामुळे कुणी बोललं म्हणून काही फरक पडत नाही आणि असे सामने असे मॅचेस असंख्य आपल्या लाईफमध्ये येतील. परंतु ज्या प्रकारचा खेळ राहिला 2 बॉल 8 धावा, शेवटच्या बॉलवर मला वाटलं होतं पर्सनली की हा षटकार मारणार, कारण 5वा बॉल ज्या प्रकारे तो खेळला मला वाटत नाही की यातला कोण खेळला असता. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी होती, गोलंदाजीचं कौतुक केलं जाईल. परंतु 5व्या बॉलवर घेतलेली रिस्क आणि त्यानंतर ठोकलेला षटकार. मी सांगू इच्छितो की असं कोणीतरी बोलत राहील. बोलतो कोणाला कोणाला बोलतो माणूस की ज्याच्याकडनं भल्या मोठ्या अपेक्षा असतात त्याला. त्याच्यामुळे प्रेक्षक वर्ग असा असतो, ज्या वेळेला तुमचा परफॉर्मन्स खराब होतो त्यावेळेला शिव्या देणारा प्रेक्षक वर्गही तोच असतो जो तुमच्या चांगल्या परफॉर्मन्सनंतर तुम्हाला खांद्यावर घेऊन मिरवत असतो. त्याच्यामुळे हा निर्णय आजचा तुला चुकीचा होता असं म्हणेन. येणाऱ्या काळामध्ये असा निर्णय न घेता असाच खेळ दाखवेन आणि मी तोंडाने बोलण्यापेक्षा बॅटनंच खेळत राहीन, असा खेळ दाखवत राहा. अभिनंदन, वेल प्लेड. हे होते सनील फडके. अतिशय दर्जेदार खेळ, मंत्रमुग्ध करणारा खेळ, खऱ्या अर्थानं खानाव संघाचा खेळ ही इथे आपण पाहिला. परंतु 2 बॉलला 8 धावा असताना ज्या प्रकारे सनील फडकेनं परफॉर्मन्स दाखवला तो वाखण्याजोगा होता. आणि या जिगरबाज खेळानं कृष्णाजी आतली आग असते ना, ती आतली आग काय करून दाखवते हा परफॉर्मन्स होता. तर दाखवायचं होतं